नमस्कार, मी प्राध्यापक संदीप गाडेकर आज पुन्हा तुमच्या समोर एक छानशी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे कारण आजची जी व्हिडिओ आहे ती खूप स्पेशल आणि स्पेशल व्यक्तीची आहे। व्यक्ती म्हणू शकतो, महामानव म्हणू शकतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे। खूप लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहिती आहे, पण त्यांचे विचार, त्यांचं कार्य, त्यांचं कर्तृत्व हे माहित नाहीये। तर चला विद्यार्थ्यांनो, आज आपण त्यांचं कर्तृत्व जाणून घेऊया। अनेक लोकांनी जातीपातीत गुंतलेले हे सगळे महान समाज सुधारक जे आहेत त्यांना जातीपातीतनं आपण बाहेर काढूया आणि त्यांचं काम काय होतं हे समजून घेऊया। तर सुरुवात करतो मी। सर्वात महत्त्वाची गोष्ट तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला। कुठे झाला? महू, इंदोर मध्ये झाला। इंदोर कुठे आहे तर मध्य प्रदेश मध्ये त्यांचा जन्म तिथे झाला। पण त्यानंतर त्यांच्या जन्मानंतर 3-4 वर्षानंतरच ते साताऱ्यामध्ये काय झाले, शिफ्ट झाले। कारण त्यांचे जे वडील होते सुभेदार रामजी हे रिटायर्ड झालेले होते आणि त्यानंतर ते कुठे शिफ्ट झाले तर साताऱ्याला। आणि मग त्यांचा पूर्ण जे कालखंड आहे त्यांनी सर्व कालखंड हा महाराष्ट्रामध्ये घालवलेला आहे। अतिशय हुशार, चाणाक्ष बुद्धी असलेले हे व्यक्तिमत्व लहानपणापासूनच लक्षात येत। मराठी मीडियम मधून तर शिक्षण झालं, त्यानंतर इंग्रजी माध्यमातून सुद्धा शिक्षण झालं। एल्फिन्स्टन स्कूल मधून त्यांनी त्यांचं इंग्रजी माध्यमातून शिक्षण कंप्लीट केलं। वयाच्या 5व्या वर्षीच त्यांच्या आईचं दुःखद निधन झालं आणि त्यांच्या आत्यांनी त्यांचा सांभाळ केला। सुरुवातीला त्यांना भिवा असं म्हटलं जायचं आणि मग ते भीमा असं ते भीमराव रामजी आंबेडकर असं पूर्ण त्यांचं नाव आहे। आंबेडकर नावाची पण स्टोरी आहे। त्यांच्या शिक्षकांनी त्यांचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेलं आहे। आलं लक्षात? म्हणजे शिक्षक किती महत्वाची भूमिका बजावतात। शिक्षकांनाही लक्षात आलेलं होतं लहानपणीच की हा व्यक्ती किती चाणाक्ष बुद्धीचा आहे, नक्कीच आपलं नाव उज्ज्वल करेल। आलं लक्षात? चला बघूया मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासून चाणाक्ष बुद्धीचं शिक्षण घेतलं। त्यानंतर त्यांनी पुढचं पीजीचं शिक्षण घेण्यासाठी हायस्कूल नंतर त्यांनी ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेतलं आणि हे शिक्षण घेण्यासाठी त्यांना काही स्कॉलरशिप सुद्धा सयाजी गायकवाड जे होते त्यांनी काही स्कॉलरशिप सुद्धा मंजूर केलेली होती। त्यानंतर त्यांनी लंडनमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे बॅरिस्टरची पदवी घेतली। म्हणजे अतिशय शिक्षित व्यक्तिमत्व हे आपल्याला लाभलेलं। आणि हळूहळू जसे जसे शिक्षित होत गेले तसे तसे त्यांच्या लक्षात आलं की आपल्या समाजावर म्हणजेच जे दुर्लक्षित घटक आहे यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहे। माणसाला माणसासारखं वागवलं पाहिजे, हा बेसिक गोष्ट आपल्या सगळ्यांना लक्षात आली पाहिजे। तीच गोष्ट लक्षात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये आपलं काम सुरू केलं। काय होतं, भूतकाळामध्ये माणसाला माणसासारखं वागवलं जात नव्हतं, ही खूप खेदजनक गोष्ट त्यांनी लक्षात आणली आणि समाजासाठी काम करायला सुरुवात केली। त्यांनी समाजासाठी काम करताना अनेक आंदोलनं केले, बरोबर। तर राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचा मोठा हे होतं। अर्थशास्त्र क्षेत्रामध्ये त्यांनी PhD प्राप्त केली होती। अनेक गोष्टींवर त्यांनी संशोधन केलेलं होतं, ते निबंध प्रस्थापित केलेलं होतं। जे काम करण्यासाठी अनेक म्हणजे असं म्हणतात की ज्यावेळेस ते लंडन मध्ये होतं 6 वर्षाचं शिक्षण त्यांनी 2 वर्षामध्ये कंप्लीट केलं आणि त्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत केली। कारण त्या काळात ना पैसा होता ना त्यांच्याकडे इतका वेळ होता की ते घालवू शकत होते, म्हणून त्यांनी अतिशय जास्त मेहनत करून आपलं काम केलं। एक छोटासा किस्सा तुम्हाला सांगतो। ज्यावेळेस ते युनिव्हर्सिटी मध्ये शिकत होते लंडन मध्ये, तिथे एक लायब्ररी होती आणि त्या लायब्ररीचा टायमिंग होता सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंतचा आणि मध्ये दुपारी 1 तास भेटायचा जेवणासाठी त्या जेवणाच्या वेळेत। पण मग जेवणाच्या वेळेमध्ये वेळ वाया घालवायचा म्हणजे ज्यावेळेस सकाळी लायब्ररी ओपन व्हायची त्यावेळेस पहिले विद्यार्थी म्हणून ते यायचे आणि लायब्ररी बंद होत होती तेव्हा ते शेवटचे विद्यार्थी होते जे बाहेर जायचे। असा यांचा काळ, मध्ये 1 तास वाया घालवायचा नाही म्हणून छोटंसं खाण्याची गोष्ट ते त्यांनी आपल्या पॅकेटमध्ये गपचित, कारण त्या लायब्ररीमध्ये खाण्याची गोष्ट कुठलीही अलाउड नव्हती, तर ती आणायचे तिथे आणि गपचित ते खाऊन घ्यायचे। एकदा त्यांना त्या लायब्ररीयननी पकडलं आणि
हजर केलं आणि त्यांना म्हटलंय की हे सगळं अलाउड नाही, तुम्ही असं कसं करताय. तर त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की माझ्याकडे इतका पुरेसा वेळ नाहीये की मी हा 1 तास जीवनाचा वाया घालवल. त्यानंतर त्यांना खूप जास्त काही लायब्ररीयांनी न विचारता त्यांच्यातली चाणक्य बुद्धी त्यांनी बघितली आणि त्यांना अभ्यास करण्याची परवानगी दिली. म्हणजे सांगायचा उद्देश इतकाच आहे की मेहनतीमध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज न करणारं व्यक्तिमत्व, शिक्षणामध्ये कुठलंच कॉम्प्रोमाइज न करणारं हे व्यक्तिमत्व म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून मी आताच्या सर्व युवा पिढीला सांगू इच्छितो की शिक्षण हे खूप महत्वाचं आहे आणि डॉक्टर बाबासाहेबांचं वाक्य आहे, जो शिक्षण घेईल तो गुरगुरल्याशिवाय, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पिला तर गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे त्याला कळेल ना की आपल्यावर अत्याचार काय होत आहे. शिक्षण घेतल्याने आपल्याला अधिकार कुठले आहे हे कळतं. हे तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कशा कळणार आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण जर व्यवस्थित वाचलं तर आपल्याला लक्षात येईल. अनेक क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान आहे. जसं ते म्हणजे बिफोर इंडिपेंडन्स जे सरकार होतं त्या सरकारमध्ये सुद्धा ते मंत्री म्हणून काम करत होते. त्यावेळेस त्यांनी कामगार वर्गासाठी, स्त्रियांच्या अनेक प्रश्नांसाठी त्यांनी काम केलेलं आहे. आणि आफ्टर इंडिपेंडन्स स्वतंत्र भारताचे जे मंत्रिमंडळ होतं, पहिलं मंत्रिमंडळ, त्या मंत्रिमंडळाचे पहिले कायदेमंत्री सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि त्यांना एखादी गोष्ट नाही पटली तर त्यांनी त्यांच्या कायदेमंडळा जे मंत्रीपद होतं त्याचा राजीनामा दिला. आताच आपण जे गलिच्छ राजकारण बघतोय बघा, एखादा पद मिळवण्यासाठी, एखाद्या गोष्ट मिळवण्यासाठी कोण कुठल्या थरापर्यंत जाईल काय सांगता येत नाही. पण समाजाचं हित, लोकांचं हित जपण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते ज्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. तुम्हाला माहित असेलच, असं ते टीचर म्हणून, प्राध्यापक म्हणून सुद्धा काम करायचे. प्रिन्सिपल म्हणून सुद्धा त्यांनी विधी महाविद्यालय मुंबई इथे काम केलेलं आहे. म्हणजे शिक्षण क्षेत्रातला माणूस आहे, प्राध्यापक व्यक्तिमत्व आहे. आणि ते करत असताना त्यांना त्यांचे न्याय हक्क, लोकांचे न्याय हक्क याच्यामध्ये राज्यसभेमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. ज्यावेळेस मुंबई राज्य होतं त्यावेळेस राज्यसभेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे स्त्रियांसाठी काम करणारं व्यक्तिमत्व, जे कामगार वर्ग आहे त्यांच्यासाठी काम करणारं व्यक्तिमत्व, जे शोषित आहे त्यांच्यासाठी काम करणारं व्यक्तिमत्व, आणि सर्वात महत्वाची गोष्ट की आपल्याला जे कॉन्स्टिट्यूशन मिळालेलं आहे, संविधान, कुठल्याही देशासाठी सर्वात महत्वाचं जर कुठला डॉक्युमेंट्स असेल, तो देश कुठल्या पायावर चालणार आहे हे कळायचं असेल तर ते संविधान आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे. आपल्या बरोबर आजूबाजूला खूप देश स्वतंत्र झाले, पण बघा ना, कधी ते डेमोक्रेसी लोकशाहीत होते, नंतर हुकुमशाहीत गेले, पुन्हा लोकशाहीत आले, पुन्हा ते लष्कर आणि हे सगळं खूप प्रॉब्लेम अजून पण आपल्या आजूबाजूच्या कंट्रीमध्ये खूप प्रॉब्लेम होतात. पण भारतामध्ये असं कधी झालं नाही, कारण अतिशय प्रगल्भ आणि अतिशय जबाबदारीपूर्वक लिखाण केलेलं होतं आणि आपली राज्यघटना लिहिलेली होती. आता आणि तुम्हाला सर्वांना माहित असेल की जगातली सर्वात मोठी लिखित स्वरूपाची राज्यघटना आपल्या भारताची आहे. आणि या राज्यघटनेनुसार जे मसुदा समिती जी होती, त्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. असे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अनेक ग्रंथ, अनेक गोष्टींमध्ये त्यांनी लिखाण काम केलेले आहे. आणि आपले पक्ष, त्यांनी वेगवेगळे पक्ष, संघटना स्थापन केल्या, वेगवेगळ्या घटकांसाठी काम केलं. तुम्हाला सगळ्यांना, आपण नाशिकचे आहोत तर काळाराम मंदिरामध्ये जो सत्याग्रह झाला तो आपल्या सर्वांना माहिती आहे. तर या सत्याग्रहाचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं. असे हे महान समाज सुधारक आपल्याला लाभले आणि समाजामध्ये बदल या सगळ्या लोकांमुळेच घडू लागला. त्यामुळे मी या सर्वांचं खरंच खूप खूप मनपूर्वक असं अभिनंदन करतो आणि धन्यवाद करतो की त्यांनी समाजाला एक चांगला वळण लावण्याचा प्रयत्न केला. आणि समाजाला पण मी म्हणतो की बाबासाहेब काय आहे हे समजून घ्या, त्यांना वाचा आणि त्यांचे विचार समजून घ्या. ज्यावेळेस विचार समजून घेतले जातील त्यावेळेस बाबासाहेबांकडे एका विशिष्ट जातीचे आहेत असं म्हणून बघण्यापेक्षा त्यांचे विचारांकडे जर बघितलं तर आपल्याला हे नेतृत्व किती कुशल, किती इंटेलिजन्स म्हणून जगभरामध्ये नाव घेतलं. द ग्रेटेस्ट इंडियन मध्ये जर
नाव येतं, ज्या व्यक्तीचं अनेक देशांमध्ये पुतळे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. आत्ताची ही जयंती फक्त महाराष्ट्रापुरती नाहीये किंवा भारतापुरती नाही, पूर्ण जगामध्ये ही जयंती साजरी केली जाते. जयंती साजरी करण्याचा उद्देश इतकाच आहे की लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कळाले पाहिजे. नक्की बाबासाहेबांना ऐका. आणि असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यामधून 7 डिसेंबर 1956 रोजी त्यांचं दुःख निधन झालं. आणि त्यानंतर मरणोत्तर काळानंतर 1990 मध्ये त्यांना भारतरत्न हा पुरस्काराने सन्मानित केलं. अशा डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांना मी खूप खूप मोठा जय भीम घालतो. सो जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय हो, जय हो. थँक्यू.